नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानोबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि मी गेल्या 4 वर्षापासून माझ्या या 3 एकर क्षेत्रामध्ये आदरणीय गुलाबरावजी खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून शेती करत आहे. आज माझं हे 9वं पीक आहे की मी याच्यामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची नांगरणी, फंटी, रोटर, पेरणी, निंदण, डवरण अशी अंतर्मशागत केलेली नाही. तरीसुद्धा माझं हे पीक अतिशय असं समाधानकारक आहे. याच्यामध्ये मी खूप काही समाधानी आहे. समाधानी असण्याचं कारण म्हणजे माझा जो लागवडीचा जो खर्च आहे तो खर्च खूप काही प्रमाणात कमी झालेला आहे आणि जमिनीची सुपीकतासुद्धा वाढलेली आहे. जमिनीमध्ये सूक्ष्मजीव जंतूचा प्रसार होत चाललेला आहे आणि पर्यायाने जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढत चाललेला आहे. सेंद्रिय कर्ब वाढत चालला म्हणजे जमिनीची जी इम्युनिटी पॉवर आहे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती तीसुद्धा मजबूत व्हायला लागली. पर्यायाने या पिकावर फवारणीचा खर्च कमी होत चालला कारण पीक हे निरोगी बनत चाललं. बघा, या सोयाबीनला मालसुद्धा चांगला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, अतिशय चांगल्या प्रमाणात असा माल धरलेला आहे. आणि आता आमच्या इकडं बऱ्याच काही प्रमाणात पाऊस झाला. त्या पावसामुळे बऱ्याच काही लोकांची सोयाबीन खराब झालेले आहेत. कोण्या शेतामध्ये पाणी साच तर कोण्या शेतामध्ये पाणी असल्या कारणानं त्या सोयाबीनच्या शेंगा न पकणे. इथं जे आहे आपलं शेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी साचलेलं नाही. अतिशय असा उतारोटाचा भाग आहे हा. तरीसुद्धा पीक अतिशय चांगल्या प्रकारे आलेलं आहे. अशाच प्रकारचे आपण शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून आपल्याकडे जर 5 एकर शेती असेल तर 2 एकरावर करा, 10 एकर असेल तर 4-5 एकरावर करा, पण करा. एखाद्या 2 एकरावरती पहिल्या वर्षी अनुभव घेऊन आपण शेती करायला पाहिजेत. आपला खर्च वाचेल, आपली जमिनीचा सुपीकतासुद्धा वाढेल आणि पर्यायाने आपल्या उत्पन्नातसुद्धा वाढ होईल. धन्यवाद.